डोळ्यासमोर होता का तो? बाळू हातातनं निसटते ना तसा परत निसटलाय तो. तू म्हणायचीस ना, माझी आई पण मला नेहमी सांगायची, आपण जर एखाद्या माणसाची आठवण काढली तर त्याला उचक्या लागतात. त्या माणसाला एक उचकी नसेल लागली का ग? माझी आई शेवटच्या घटका मोजत होती, तरी तो बघायला नाही आलाय ग. इतका वाईट आहे मी? इतका कम नशीब आहे का मी? मी कमी पडतो. केदार, प्लीज असा धीर नको ना सोडूस. मला माहिती आहे आपल्या हातातोंडाशी आलेला घास गेलाय. तुझ्या बाबांच्या बाबतीत सुद्धा आणि युवराजच्या बाबतीत सुद्धा. आपल्या हातातनं वाळू निसटलीये, पण काही कण अजूनही हातात आहेत. केदार, आपण संधी गमावली आहे, वेळ नाही. तू बघ ना, याआधी आपल्याला काहीच माहित नव्हतं, काहीच क्लू नव्हता आपल्याकडे. पण नंतर आपल्याला त्या फोटोबद्दल कळलं, तो फोटो सापडला, त्या फोटोवरनं अंगठीबद्दल कळलं, आणि आज तो अंगठी घातलेला माणूस आपल्या समोर होता. पण काय फायदा? सापडला नाही ना तो. पण ब्रेक थ्रू तर मिळाला ना. आता आपल्याला हे माहितीये की तो माणूस आपल्या आसपासच कुठेतरी आहे, आपल्या जवळ आहे, या शहरात आहे. फक्त तो माणूस आपल्या नजरेसमोर नाहीये. तो कुठे हे आपल्याला कळलंय, आणि आता त्याला कसं शोधायचंय हेही मला माहिती. कसं? केदार, साखरपुड्यामध्ये फोटो काढायला एक माणूस आलेला होता. त्याच्याकडनं मी सगळे फोटोज मागवून घेते. काव्याच्या फोनमध्ये काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज आपण चेक करू. खांडेकरांची जी गेस्ट लिस्ट होती ती सुद्धा मी मागवून घेतली. आपण प्रत्येक माणूस शोधून काढूयात. काळजी करू नकोस केदार, तुझ्या बाबांना आपण शोधून काढणार आहोत.